मागील भागात तिला विचार करताना पाहून रितेश तिला आवाज देतो. काय झालं ग? तू इतका कसला विचार करते आहेस? प्रिया नाही मध्ये मान हलवते आणि अचानक तिच्या खांद्यावर एका मुलीचे हात येतात. प्रिया लगेच मान वर करून त्या मुलीकडे बघू लागते. आता पुढे तर ती मुलगी तिच्या न्यू फ्रेंड मधली एक असते. तिला पाहून प्रिया स्माइल करते आणि म्हणते, हाय जो, तुम्ही दोघं लेक्चरला जाण्याचं सोडून इथे कस काय? प्रियाचे नवीन दोन फ्रेंड ची नावं जो आणि राहुल. जोचं पूर्ण नाव ज्योत्स्ना. जो, अगं पहिलं लेक्चर कॅन्सल झालं. आज पाटील सर आलेले नाहीत. म्हणून मी राहुलला म्हटलं चल कॅन्टीन मध्ये जाऊन बसू आणि इथे येऊन तुला कॉल करणारच होतो की तू तू दिसली मला. प्रिया, ओके, या बसा ना तुम्ही दोघे पण इथे. जो आणि राहुल प्रियाच्या शेजारील खुर्चीवर बसतात. जो डोळ्यांनीच प्रियाला रितेशकडे पाहून खुणवते की हे कोण आहेत. प्रिया लगेच जो आणि राहुलची रितेश बरोबर ओळख करून देते. जो, हाय जिजू, कसे आहात? रितेश, मी मजेत, तू कशी आहेस? जो, मी पण मजेत. पहिल्यांदा आले ना तुम्ही कॉलेजला? रितेश, नाही ग, या आधी पण एकदा आलो होतो. जो, ओके. राहुल, काही ऑर्डर करायचं का जिजू? तुम्ही काय खाणार? रितेश, अरे नको, आम्ही आत्ताच कॉफी घेतली. तुम्ही घ्या तुम्हाला जे घ्यायचं ते. प्रिया पण रितेशचं बोलणं ऐकून मान हलवते. राहुल काउंटरवर जाऊन 2 कप चहाची ऑर्डर देतो आणि थोड्या वेळ तिथे थांबून चहा घेऊनच परत जातो. जो आणि राहुल चहा घेतात. चहा घेता घेता चौघांच्या गप्पा रंगतात. राहुल, जीजू, इकडे खास प्रियाला सोडवायला आलेले का तुम्ही? रितेश, हो, म्हणजे इथून 5 मिनिटं अंतर असलेल्या कंपनीमध्ये माझा इंटरव्ह्यू आहे आज. राहुल, ओके, ऑल दी बेस्ट फॉर इंटरव्ह्यू. रितेश, थँक्यू. थोड्या वेळाने रितेश म्हणतो, चला मी निघतो, इंटरव्ह्यू साठी वेळेत पोहोचायला हवं. तिघही मान हलवून हो म्हणतात. जो प्रियाला कोपर मारून खुणवते की तू बाहेर जाऊन जेजूंना सोडून ये. प्रिया पण तिला मान हलवून हो म्हणते आणि रितेशच्या बरोबर कॅन्टीन बाहेर जाऊ लागते. इतक्यात इकडे राहुल जोला म्हणतो की कोपऱ्यातल्या टेबलवर सुनील आणि तेजू बसले आहेत. ते ऐकून जोला काय सुचतं काय माहिती, ती अचानक जोरात ओरडते, जीजू. तिचा आवाज प्रिया आणि रितेशच्या कानावर पडताच ते दोघं मागे वळून बघतात. पण जो इतक्या जोराने ओरडते की सर्व कॅन्टीन मधले मुलं मुली तिच्याकडे पाहू लागतात. जो लगेच खुर्चीवरून उठते आणि जोरात पळत रितेश आणि प्रियाकडे येते. पण ती इतकी जोरात पळत येते की तिचा प्रिया जवळ येऊन ब्रेकच लागत नाही. ती सरळ प्रियाच्या अंगावर आदळते आणि तिच्या धक्क्यामुळे प्रिया रितेशच्या अंगावर आदळते आणि प्रिया खाली पडू नये म्हणून रितेश तिला मिठीत घेतो. सर्व मुलं आणि मुली रितेश आणि प्रियाकडे पाहू लागतात. सर्व मुलं आणि मुलींमध्ये सुनील आणि तेजू पण असतात बरं. सुनीलच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तर पाहण्याजोगे झाले होते. तो तर इतका विचार करत होता की प्रियाला अरेंज मॅरेज मध्ये इतका हँडसम नवरा कस काय मिळाला आणि किती काळजी करतो तिची तो. ती पडणार जाणवताच सरळ तिला मिठीत घेतलं आणि रितेशच्या कपड्यांवरून रितेश भरपूर कमवत असेल हे पण जाणून येत होतं. ह्या सर्व गोष्टींमुळे सुनीलला प्रियाविषयी मत्सर निर्माण झाला. प्रियाला रितेशचे दणकट हात तिच्या भोवती जाणवताच ती भानावर येते आणि पटकन सरळ उभी राहण्याचा प्रयत्न करते. तिची चुळबुळ जाणवताच रितेश पण तिच्या भोवतीचे हात बाजूला करतो आणि तिला त्याच्या मिठीतून सोडतो. जो त्यांच्याकडे एकटक पाहत असते तेव्हा तिथे राहुल येतो आणि राहुल जोला म्हणतो, ए जो, काय केलंस तू? तुझ्यामुळे आज प्रिया खाली पडली असती ना. जो, सॉरी 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 प्रिया, अगं माझा वेग मला कंट्रोलच झाला नाही. आणि प्रिया, इट्स ओके. जो, ते मी जीजूना इंटरव्ह्यू साठी विश करण्यासाठी आले होते. सॉरी जीजू आणि ऑल दी बेस्ट फॉर इंटरव्ह्यू. रितेश, इट्स ओके अँड थँक्यू. जो आणि राहुल परत टेबलवर जाऊन बसतात व रितेश आणि प्रिया रितेशच्या बाईक जवळ येतात. प्रिया, ऑल दी बेस्ट फॉर इंटरव्ह्यू. रितेश, थँक्यू. रितेश बाईकला किक मारतो आणि बाईक इंटरव्ह्यू असलेल्या कंपनीकडे पळवतो. रितेश जाताच राहुल आणि जो प्रिया जवळ येतात. ते तिघं लायब्ररीमध्ये जातात. तिथे बसून ग्रुप स्टडी करू लागतात. रितेश इंटरव्ह्यू देतो. त्याचा इंटरव्ह्यू चांगला होतो. तो खूप खुश होतो. त्याचं तिथे सिलेक्शन होते आणि लवकरात लवकर त्याला जॉईन करायला सांगतात. रितेश तिथे एक जॉईनिंगची डेट फिक्स करून त्याच्या पहिल्या कंपनीमध्ये जातो. त्याचं काम लवकर पूर्ण होतं म्हणून अर्धा दिवस वाया घालवण्यापेक्षा तो ऑफिसला जातो व फुल डे लिव्ह ऐवजी हाफ डे लिव्ह लावतो.
तो लगेच कंपनीमध्ये रेजिग्नेशन टाकतो आणि 30 दिवसांचा नोटीस पिरियड घेतो. सायंकाळी 6 वाजता प्रिया घरी पोहोचते. घरी आल्यावर नेहमीचीच सर्व कामं करून ती रूम मध्ये जाऊन अभ्यास करते. थोड्या वेळाने रितेश घरी येतो. तो घरी येताच सर्व जेवायला बसतात. सर्वांची जेवण झाल्यावर प्रिया किचन मध्ये सर्व कामं आवरून आपल्या रूम मध्ये येते. रूम मध्ये येताच ती लगेच रितेशला विचारते, कसा झाला तुमचा इंटरव्ह्यू? रितेश, खूपच छान. प्रिया, सिलेक्शन झालेच असेल मग? रितेश, हो, मग विषय आहे का? प्रिया, अरे वा, अभिनंदन. कधी जॉईनिंग करतात मग तिकडे? रितेश, थँक्यू. जुन्या कंपनी मधला नोटीस पिरियड संपला की लगेच तिकडे जॉईन करेल. प्रिया, ओके. एवढं बोलून प्रिया अभ्यासाला बसते आणि रितेश बेडवर आडवा होतो. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने प्रिया रात्री भरपूर वेळा जागरण करून अभ्यास करते. सकाळी प्रियाला जरा लेट उठते. तसे घरातील सर्वच मेंबर लेट उठतात. रक्षाबंधन जवळ आल्यामुळे प्रियाला घेण्यासाठी तिचे वडील येतात. तिचे वडील घरी येतात तेव्हा प्रिया फ्रेश होऊन किचन मध्ये नाश्ता बनत असते. घरातील सर्व मेंबर झोपलेले असतात. रितेशही झोपलेला असतो. दारावरची बेल वाजताच प्रिया दार उघडते. प्रिया तिच्या वडिलांना दारात पाहून रडायलाच लागते. कारण लग्न झालं तसं तिला कोणी भेटायला आलं होतं ना कोणी माहेरी घेऊन जायला आलं होतं. प्रिया त्या सरळ तिच्या वडिलांच्या गळ्यात पडून रडायला लागते. तिचे वडील तिला शांत करतात. ती तिच्या वडिलांना सोफ्यावर बसायला सांगते आणि ती त्यांना चहा पाणी करते. चहा पाणी झाल्यावर प्रियाचे पप्पा तिला विचारतात, घरातील सर्व कुठे आहेत? प्रिया सांगते की आज सुट्टी असल्याने सर्व लेट उठतात. प्रिया तिच्या पप्पांबरोबर गप्पा मारू लागते. थोड्या वेळाने रितेश फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर येऊन बसतो. तो डायनिंग टेबलवर बसताच त्याला प्रियाचे पप्पा दिसतात. रितेश त्यांना नमस्कार करतो आणि त्यांच्याजवळ सोफ्यावर जाऊन बसतो. प्रिया दोघांचा नाश्ता वाढते आणि डायनिंग टेबलवर ठेवते आणि दोघांना आवाज देऊन नाश्ता करायला बोलवते. दोघंही नाश्ता करतात आणि थोड्या वेळाने चहा घेतात. चहा घेताना प्रिया पण तिचा चहाचा कप घेऊन डायनिंग टेबलवर येऊन बसते. त्या तिघांच्या गप्पा सुरू होतात. ते चहा घेत असताना प्रियाचे सासू सासरे त्यांच्या रूम मधून बाहेर येतात. प्रिया त्या दोघांना पण नाश्ता वाढते. सर्वांचा नाश्ता झाल्यावर हॉलमध्ये सर्व गप्पा मारत बसतात आणि प्रिया दुपारच्या जेवणाची तयारी करते. रितेशचे पप्पा रितेशच्या आई वडिलांना म्हणतात, रक्षाबंधन आहे पुढच्या आठवड्यात, तर प्रियाला सणासाठी घ्यायला आलो आहे. तुमची परवानगी असेल तर प्रियाला माहेरी घेऊन जाऊ का? प्रियाच्या पप्पांचं बोलणं ऐकून रितेशचा चेहरा पडला. कारण त्याला लगेच डोळ्यांसमोर दिसायला लागले की प्रियाशिवाय आपल्याला करमेल का? आपल्याला प्रियाची खूप सवय झाली आहे. त्याचा पडलेला चेहरा त्याच्या आईच्या नजरेतून सुटला नाही. रितेशचे पप्पा, अहो, विचारायचं काय त्यात? तुमचीच मुलगी आहे. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा घेऊन जा. प्रियाचे पप्पा असं ऐकून खूप खुश झाले. प्रिया पण किचन मधून सर्वांचं बोलणं ऐकत होती. सासऱ्यांनी परमिशन दिल्यावर प्रिया पण खूप खुश होते. गप्पा चालूच होत्या की इतक्यात प्रियाच्या जाऊचे वडील आले आणि प्रियाची जाऊ पण त्यांच्या रूम मधून बाहेर आली. जाऊबाईचे वडील पण तिला रक्षाबंधनासाठी घ्यायला आले होते. प्रियाचा स्वयंपाक झाला होता म्हणून सर्व जेवायलाच बसले. सर्वांची जेवण झाली. प्रियाने किचन मध्ये सर्व कामं आवरली आणि रूम मध्ये गेली. लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जाणार म्हणून ती खूप खुश असते. ती बॅग भरते इतक्यात तिथे रितेश येतो. तिला खुश पाहून त्याला थोडं वाईट वाटतं, पण तो चेहऱ्यावर दाखवत नाही आणि तिला म्हणतो, तुझं कॉलेजचं कसं करशील मग? दांडी मारणार का कॉलेजला? प्रिया, 2 दिवसांनी सुट्ट्या लागणार होत्या आम्हाला. परीक्षेच्या आधी 15 दिवस सुट्टी दिली आहे. मग फक्त 2च दिवसांचं कॉलेज बुडेल. पण मी घरी खूप अभ्यास करेन आणि जो कडून 2 दिवसांच्या नोट्स पण मागून घेईल. रितेश, ओके, काळजी घे, चांगला अभ्यास कर. प्रिया, हो हो, तुम्ही पण काळजी घ्या. प्रियाची बॅग भरून होते. प्रिया बॅग घेऊन उभी राहते आणि रितेशला हात हलवून बाय बाय करते. रितेशला तिला जाताना पाहून मनात खूप कसं तरी होतं. त्या भावना शब्दात मांडण्याजोग्या नाहीत. तो पण उभा राहतो आणि सरळ तिचा बाय बाय करणारा हात पकडतो आणि तिला त्याच्याजवळ ओढतो आणि घट्ट मिठी मारतो. त्याच्या असं अचानक ओढल्याने प्रिया सरळ त्याच्या छातीवर आदळते आणि त्याच्या मिठीत जाते. तो तिला खूप मिस करणार असतो म्हणून तो खूप घट्ट मिठी मारतो आणि तिच्या कानात म्हणतो, आय विल मिस यू सो मच डिअर. त्याचे शब्द तिच्या कानावर पडतात. तिच्या अंगावर काटा उभा राहतो आणि ती पण भावुक होते आणि त्याला घट्ट मिठी मारते. त्याला तिचे हात त्याच्या पाठीवर जाणवतात. त्यालाही खूप छान वाटते. इतक्यात प्रियाची पप्पा तिला हॉल मधून आवाज देतात. त्यांच्या आवाजाने दोघं भानावर येतात आणि एकमेकांच्या मिठीतून वेगळे होतात. रितेश लगेच प्रियाचा चेहरा आपल्या हातांच्या ओंजळीत घेतो
आणि तिच्या फोरहेडवर किस करतो. त्याच्या किस करण्याने तिच्या अंगावर गोड शहारे येतात आणि ती थोडी लाजते सुद्धा. प्रिया लगेच बॅग घेऊन हॉलमध्ये येते. प्रियाची जाऊ पण बॅग घेऊन हॉलमध्ये येते. रितेशचे पप्पा रितेशला म्हणतात, या सर्वांना बस स्टॉपवर सोडून ये बेटा. रितेश मान हलवून हो म्हणतो आणि फोर व्हीलरची की घेऊन पार्किंग कडे जातो आणि कार घेऊन घराच्या दारासमोर येतो. प्रिया सासू सासऱ्यांचा पाय पडते आणि बॅग घेऊन तिच्या पप्पांबरोबर घराबाहेर पडते. सर्वजण कारमध्ये बसतात. रितेश सर्वांना बस स्टॉपवर उतरवतो आणि कार पार्क करून त्या सर्वांजवळ येऊन उभा राहतो. थोड्या वेळाने एक बस येते. सर्वजण त्या बसमध्ये बसतात. रितेश सर्वांना बाय करतो आणि त्याच्या कारकडे जातो. रितेश कार घेऊन घरी जातो. बसमध्ये प्रिया आणि तिचे पप्पा एका सीटवर बसतात व जाऊबाई आणि तिचे पप्पा आणि जाऊबाईचा मुलगा असे तिघं एका सीटवर बसतात. आधी जाऊबाईचं गाव येतं, तिथे ते तिघं उतरतात. मग पुढचं गाव प्रियाचं असतं, तिथे प्रिया आणि तिचे पप्पा उतरतात. रितेश घरी जाताच रूम मध्ये जातो. रूम मध्ये प्रिया नाही म्हणून त्याला खूप सुनं सुनं वाटतं. तो बेडवर आडवा होतो पण त्याला झोप काही येत नसते. राहून राहून त्याला प्रियाची आठवण येऊ लागते. शेवटी मोबाईल ओपन करून तो मोबाईलवर पाहू लागतो. मोबाईल पाहता पाहता एक गाणं लागतं. ते ऐकून तर त्याला खूपच कसं तरी फील होतं. त्याच्या भावना शब्दात मांडणे अशक्य आहे. मोबाईलवर गाणं प्ले होतं की थोडा थोडा प्यार हुआ तुमसे, की थोडा इकरार हुआ तुमसे. असंच गाणं ऐकता ऐकता रितेश झोपी जातो. प्रिया घरी पोहोचल्यावर रितेशला फोन करते. फोनच्या आवाजाने रितेश जागा होतो आणि फोन रिसीव्ह करतो. प्रिया, हॅलो. रितेश रितेश आळस देत बोलतो, हा बोल ना. प्रिया, आम्ही पोहोचलो घरी, ते सांगण्यासाठीच फोन केला. तुम्ही झोपला होतात का? रितेश, हो, जरा मोबाईल पाहता पाहता झोप लागून गेली. कसा झाला प्रवास? प्रिया, छान. रितेश, काय मग अजून? प्रिया, काही नाही. रितेश, बर मग ठेव फोन. प्रिया, ओके. रितेश, बाय. मिस यू डिअर. प्रिया काहीच बोलत नाही आणि फोनही ठेवत नाही. ते पाहून रितेशला थोडं हसू येतं. तो त्याचं हसू कंट्रोल करून, काही बोलायचं आहे का तुला? प्रिया, नाही, मला काही नाही बोलायचं. रितेश, ओके, चालेल मग ठेव फोन. प्रिया, बाय, मिस यू टू. आणि फोन कट होतो. ते पाहून रितेशला हसू येतं. तो हसतच फोन ठेवतो. फोन ठेवून तो फ्रेश होण्यासाठी वॉशरूम मध्ये जातो. इकडे प्रिया फोन पटकन कट करते आणि थोडीशी लाजते. ती लाजल्यावर तिचे गाल गुलाबी होतात. इतक्याच तिच्या कानावर आवाज येतो, काय झालं लाजायला? त्या आवाजासरशी ती पटकन सावरते आणि आवाजाच्या दिशेने पाहू लागते. प्रियाची आई कौतुकाने तिच्याकडे पाहत असते. प्रिया आईला मस्त अशी स्माइल देते. प्रियाची आई परत प्रियाला विचारते, सांग ना ग, का बरं लाजलीस? प्रिया परत लाजते आणि म्हणते, काही नाही ग मम्मी, असंच मी लाजले नाही. अगं यांना फोन करून सांगितलं घरी पोहोचलो असं, बाकी काही नाही ग. प्रियाची आई, असं होय, बरं. काय मग, काय चाललं तुझं? प्रिया, माझं मजेत चालू आहे. अशाच मायलेकीच्या थोड्याफार गप्पा झाल्या. थोड्या वेळाने सर्वांची जेवण झाली आणि सर्वजण हॉलमध्ये आडवी झाली. सर्वजण म्हणजे फक्त ते तिघच जण, प्रिया, प्रियाची आई आणि प्रियाचे पप्पा. प्रियाला एक भाऊ आहे. तो इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे पुण्यात आणि तिच्या मोठ्या बहिणीचं लव्ह मॅरेज झालेलं. तिचं तर नाव घेणं पण घरात चालत नव्हतं. प्रियाचे पप्पा शिक्षक आहेत आणि आई पण शिक्षिका आहे. 3 रूमचं घर त्यांचं, पण बेड मध्ये कोणीच न झोपता ते तिघ जण हॉलमध्येच झोपले. तिकडे रितेश रात्रीचं जेवण करून रूम मध्ये आला तर त्याला रूम सुनी सुनी वाटू लागली. तो प्रियाला मिस करू लागतो. मग तो प्रियाला मेसेज करतो, रितेश, हाय प्रिया, काय करते आहेस? जेवण झालं का? प्रिया डोळे बंद करून पडलेली असते, पण तिच्या मोबाईलचे मेसेज टोन वाचताच ती मोबाईल चेक करते. रितेशचा मेसेज पाहून तिच्या चेहऱ्यावर मस्त अशी स्माइल येते. ती लगेच मेसेज ओपन करते. रितेशचा मेसेज वाचून ती रिप्लाय करते, प्रिया, हाय, मी झोपत होते. तुम्ही काय करत आहात? माझं जेवण झालं. तुम्ही जेवण केलं का? रितेश, हो, माझं जेवण झालं आणि आपल्या रूम मध्ये आलो असा मेसेज वाचून प्रियाच्या चेहऱ्यावर गोड स्माइल येते. प्रिया, ओके. रितेश, तू नाही तर आपली रूम खूप सुनी सुनी वाटत आहे.
प्रिया मेसेज वाचून परत गोड हसते. प्रिया इतक्यात आई प्रियाला आवाज येते. सोनू बेटा, रात्रीचा जास्त मोबाईल नको पाहू. प्रवासाने दमली असशील, झोपून घे. प्रियाचे आई पप्पा तिला लाडाने सोनू म्हणत असत. प्रिया हो हो आई, झोपते. प्रिया रितेशला मेसेज करते. चला बाय, उद्या बोलू. झोपते मी. गुड नाईट. रितेशला तिचा मेसेज वाचून वाईट वाटते, पण तो विचार करतो ती प्रवास करून दमली असेल म्हणून लवकर झोपत असेल. रितेश ओके, झोपण्याआधी मी एक गाणं सेंड करतो, ते नक्की ऐक हा. ते गाणं मी तुला डेडिकेट करतो आहे. बाय, गुड नाईट. रितेश तिला ऑडिओ क्लिप पाठवतो. प्रिया ती ऑडिओ क्लिप डाउनलोड करते, पण आई पप्पा झोपलेले असल्यामुळे तिला ते गाणं ऐकता येत नाही. ती विचार करते उद्या सकाळी ऐकूया आणि ती मोबाईल बंद करून झोपी जाते. इकडे रितेश तेच गाणं ऐकत ऐकत झोपी जातो. नेहमीप्रमाणे प्रियाला सकाळी जाग आली तर ती उठली. तिला उठलेलं पाहून आईला नवल वाटले की सकाळी उठायचा कंटाळा करणारी आज इतक्या लवकर कस काय उठली. आई प्रियाला म्हणाली, इतक्या लवकर उठून काय करणार आहेस? त्यापेक्षा थोड्या वेळ झोप, जरा आराम कर. प्रिया आईचं बोलणं ऐकून मान हलवते आणि परत झोपून घेते. पहिले तर तिला कळतच नाही आपण कुठे आलो आहोत. ती जरा गोंधळते. मग आईचा आवाज ऐकल्यावर भानावर येते. मग तिला आठवते की काल आपण पप्पांबरोबर माहेरी आलो आहोत. मग ती थोडी रिलॅक्स होते. आई आणि पप्पा ड्युटीवर जाण्याआधी प्रियाला उठवतात. प्रिया उठते, फ्रेश होते. तिची आई तिला चहा देते. तिला हातातल्या चहाकडे पाहून रडू यायला लागतं, पण ती तिचे अश्रू पटकन पुसते आणि नॉर्मल होण्याचा प्रयत्न करते. मग ती चहा घेते. खूप दिवसांनी ती आयता चहा पित असते, नाहीतर सासरी सर्वांना आयता चहाच देत असते. आई पप्पा तिला बाय करून ड्युटीसाठी घराबाहेर पडतात. आई आणि पप्पा एकाच शाळेवर असतात, म्हणून दोघं एकाच बाईकवर बसून जातात. घरापासून थोडं पुढे आल्यावर आई पप्पांना म्हणते, अहो आज आपली प्रिया पहाटेच उठली होती. मीच तिला आवाज देऊन झोपायला सांगितले. तिला पहाटे उठण्याचा किती कंटाळा होता तुम्हाला तर चांगलंच माहित आहे. पप्पा हो माहिती आहे ना, सासरी गेल्यामुळे सवय लागली असेल पहाटे उठण्याची. आई असंच थोडंफार त्यांचं बोलणं होतं प्रियाविषयी आणि ते ड्युटीच्या गावी पोहोचताच आपापल्या कामात बिझी होतात. इकडे प्रिया आयता चहा घेऊन मम्मी पप्पांना बाय करून लगेच अभ्यासाला बसते, कारण काल रात्री प्रवासाच्या थकवामुळे ती अभ्यास करत नाही. चांगला 2 तास अभ्यास झाल्यावर ती दुपारी 12-12:30ला जेवायला बसते. जेवण होताच ती भांडे घासून घेते आणि किचन ओटाही जरा आवरून घेते. काम झाल्यावर प्रिया जोला कॉल करून आजच्या आणि उद्याच्या नोट्स चे फोटो पाठव असं सांगते. जोशी बोलून झाल्यावर प्रिया परत अभ्यासाला बसते. मनभर अभ्यास झाल्यावर प्रिया जरा पाय मोकळे करण्यासाठी घरातच थोड्याशा चक्रा मारते. मग जरा बरं वाटायला लागल्यावर थोड्या वेळ टीव्ही पाहते. टीव्ही मध्ये पण कोणत्याच चॅनलवर तिला लिंक लागत नसते, कारण खूप दिवसांनी ती टीव्ही पाहत असते. 4 ते 5 चॅनल बदलल्यावर एका चॅनलवर एक सिरियल चालू असते. त्यात एक मॅरिड कपल रोमांस करत असते. त्यांचा रोमांस पाहून प्रियाला रितेशची आठवण येते. तिला लगेच रितेश आणि तिचा पहिला किस आठवतो. धबधब्याजवळ जंगलात पावसात त्यांचा पहिला किस होतो. ते आठवून प्रियाच्या अंगावर सरकन काटा येतो. ती लगेच मोबाईल ओपन करून त्या दिवसाचे फोटो ती शोधू लागते, पण तिच्याकडे थोडेच फोटो असतात. जे फोटो सौम्याच्या मोबाईल मध्ये असतात तेच फोटो तिच्याकडे असतात. रितेशच्या मोबाईल मधले फोटो तिच्याकडे नसतात. ती लगेच रितेशचा नंबर डायल करून मोकळी होते, पण अचानक तिचं घड्याळाकडे लक्ष जातं. तिला लक्षात येते की हे तर ऑफिस मध्ये असतील. ती लगेच घाईघाईत फोन कट करणार इतक्यात रितेश फोन रिसीव्ह करतो. रितेश हॅलो. प्रिया हॅलो. मी मी प्रिया. तिला सुचतच नाही काय बोलावं. जे तोंडात येईल ती बोलते. रितेश माझ्याकडे नंबर सेव्ह आहे तुझा. प्रिया अरे हा सॉरी. प्रिया स्वतःच्या डोक्यात टपली मारते आणि मनातच म्हणते, मी किती मूर्खासारखं बोलत आहे. माझ्याविषयी ते काय विचार करतील. रितेश डोंट से सॉरी, इट्स नॉट बिग डील. प्रिया प्रिया काहीच बोलत नाही ते पाहून रितेश बोल काय म्हणते. फोन का केला होतास? म्हणजे सहज केला होता का फोन? प्रिया ते मी हो सहजच कॉल केला होता. जेवण झालं का तुमचं? रितेश हो झालं ना, इथे ऑफिसच्या कॅन्टीन मध्येच खाल्लं. प्रिया का?
कॅन्टीन मध्ये का? टिफिन नाही आणला का? रितेश: ते आईने फक्त नाश्ता केला होता, टिफिन नाही बनवला. प्रिया: ओके. रितेश: तू काय करते आहेस? प्रिया: काही नाही, अभ्यास करत होते, थोडं बोर झालं म्हणून टीव्ही पाहत होते. रितेश: ओके. टीव्हीचं नाव काढतच प्रियाला लक्षात येते की आपण कॉल का केला होता. प्रिया: तुम्ही बिझी आहात का? रितेश: इतका नाही बिझी, अर्ध्या तासानंतर मीटिंग सुरू होणार आहे. बोल ना, काय म्हणते? प्रिया: ते मला ना आपण सुशांत दादा आणि सौम्या बरोबर धबधब्यावर गेलो होतो ना, तिथले तुमच्या मोबाईल मधले फोटो हवे होते. रितेश: ओके, लगेच पाठवतो. पण तुला अचानक त्या फोटोंची कस काय आठवण झाली? रितेशचा प्रश्न ऐकून प्रिया कपाळावर हात मारते आणि विचार करू लागते की आता काय सांगायचं. खूप वेळ झाला तरी प्रिया काही बोलत नाही, म्हणून रितेश: मी तुला काहीतरी विचारलं, काय झालं बोल ना. रितेशचं बोलणं ऐकून प्रियाला आता अजून जास्त टेन्शन येतं. इतक्यात रितेशच म्हणतो: चल नंतर बोलू, बॉसने मला बोलवलं आहे, चल बाय. प्रिया: हो हो, बाय बाय. आणि फोन कट करून मोठा सुस्कारा सोडते आणि म्हणते: सुटले बाबा, नाहीतर आज काही खरं नव्हतं. काय कारण सांगितलं असतं? लगेच तिच्या मोबाईलची मेसेज टोन वाजते. प्रिया लगेच ओपन करते तर रितेशने त्या ट्रिपचे सर्व फोटो सेंड केलेले असतात. रितेश प्रिया बरोबर हेडफोन लावून बोलत असतो. तिने त्या फोटोंचा विषय काढताच तो लगेच मोबाईल मधली गॅलरी ओपन करून ते फोटो सिलेक्ट करतो आणि तिच्या नंबरला सेंड करतो. पण कॉल चालू असल्यामुळे ते फोटो प्रियाला रिसीव्ह होत नाही. कॉल कट होताच ते फोटो तिला रिसीव्ह होतात. प्रिया सर्व फोटो बघते. खूप छान आलेले असतात फोटो. प्रिया रितेशला थँक्यूचा रिप्लाय करते, फोटो सेंड केले म्हणून. आणि तिला फोटोच्या वरती काल रात्री रितेशने पाठवलेले ऑडिओ क्लिप दिसते. ती विचार करते, आपण तर सकाळी विसरलोच हे ऐकायला. ती क्षणाचाही विलंब न करता ती ऑडिओ क्लिप प्ले करते. गाणं वाजू लागतं कि थोडा थोडा प्यार हुआ तुमसे, कि थोडा इकरार हुआ तुमसे. प्रिया गाणं ऐकून त्या गाण्यात हरवून जाते. तिला खूप छान वाटतं की हे गाणं रितेशने तिला डेडिकेट केलं. ती परत एकदा ते गाणं प्ले करते. तिला ते गाणं ऐकून समजतं की रितेश तिला किती मिस करतो आहे आणि नुसतं मिस नाही तर आता प्रेम पण करायला लागला आहे. ती विचार करते, मला पण तर ते आवडायला लागले आहेत, मी पण त्यांना इथे किती मिस करते आहे. ते गाणं ऐकताना तिला अंगावर गोड शहारे जाणवतात. 2 वेळा गाणं ऐकून झाल्यावर प्रिया रितेशला त्या ऑडिओ क्लिपवर रिप्लाय देते, थँक यू सो मच. रितेशला मेसेज करून प्रिया अभ्यासाला बसते. 5 वाजता प्रियाचे आई पप्पा घरी येतात. रितेशशी बोलल्यामुळे, रितेशने सेंड केलेलं गाणं ऐकल्यामुळे प्रियाचा मूड चांगला असतो. आई पप्पा घरी येताच प्रिया लगेच सर्वांचा चहा ठेवते. आई पप्पा फ्रेश होतात, प्रिया त्यांना चहा देते. सर्वजण हॉलमध्ये एकत्र बसून चहा पितात. चहा पिता पिता त्यांच्या गप्पा सुरू होतात. प्रियाला एवढं मनमोकळं बोलताना पाहून आई म्हणते, आमचे जावई फार जीव लावतात वाटतं. आईचं असं बोलणं ऐकून प्रिया थोडी लाजते. प्रियाला लाजताना पाहून आईला हसू येते आणि समाधानही वाटते की आपल्या मुलीचा संसार सुखाचा चालू आहे म्हणून. आई आज पण प्रियाच्या आवडीचा स्वयंपाक बनवते. प्रिया पण आईला स्वयंपाकात मदत करते. त्यांची जेवण होतात. आई आणि प्रिया दोघे मिळून किचन मध्ये सर्व कामं आवरतात. तोपर्यंत पप्पा हॉलमध्ये अंथरूण टाकतात. प्रिया हॉलमध्ये येताच पप्पांना म्हणते, पप्पा मला ना अभ्यास करायचा आहे आज, तर मी बेड मध्ये करते, तुम्ही झोपा इथे. पप्पा: बरं. प्रिया लगेच तिच्या अभ्यासाचं सर्व सामान घेऊन बेड मध्ये जाते. प्रिया अभ्यास सुरू करते. थोड्या वेळाने तिला रितेशचा फोन येतो. ती फोन रिसीव्ह करते. प्रिया: हॅलो. रितेश: हॅलो, काय करते आहेस? प्रिया: अभ्यास करते आहे. रितेश: ओके गुड, मी पण लॅपटॉपवर काम करतो आहे, तुझा अभ्यास झाल्यावर कॉल कर. प्रिया: ओके. रितेश: बाय. प्रिया: बाय. प्रियाचा 2 तास चांगला अभ्यास झाल्यावर ती थोडा ब्रेक घेते व मोबाईल बघू लागते. मोबाईल बघता बघता तिला आठवते की रितेशने तिला कॉल करायला सांगितले. ती लगेच रितेशला कॉल करते. प्रिया: हॅलो. रितेश: हॅलो, झाला का तुझा अभ्यास? प्रिया: हो, थोडा झाला, थोडा कंटाळा आला मग ब्रेक घेतला, आज दिवसभरात भरपूर अभ्यास झाला. रितेश: ओके गुड. काय मग, तुला करमतं का माहेरी? प्रिया: हो. असं का विचारत आहात? रितेश: काही नाही, सहजच विचारलं.
प्रिया, तुम्ही जे गाणं मला डेडिकेट केलं होतं ते खूप छान आहे. मला खूप आवडलं. रितेश, चॉईस कुणाची? थँक्यू. प्रिया, रितेश, काय मग अजून? प्रिया, काही नाही. रितेश जरा चिडून, तू काही बोलणार आहेस की नाही, की काय मीच बोलू? प्रिया, कशाबद्दल? रितेशची चिडचिड होते. तो थोडा वेळ थांबतो, दीर्घ श्वास घेतो आणि केसातून एकदा हात फिरवतो. मग त्याला थोडं रिलॅक्स वाटू लागतं. प्रिया, हॅलो, अहो, तुम्हाला आवाज येतो आहे का माझा? अहो. रितेश, हो येतो आहे. जाऊ दे, तू अभ्यास कर, आपण उद्या बोलूयात. प्रिया, काय झालं तुम्हाला? कसला राग आला? माझं काही चुकलं का? रितेश, असं कर, तू ते गाणं उद्या परत ऐक. त्या गाण्यावर थोडा विचार कर. मग उद्या रात्री आपण त्यावर बोलू. प्रिया, का पण? रितेश, सांगितलं तेवढं कर, ओके? प्रियाला जाणवतं की रितेश चिडला आहे. प्रिया, ओके ओके. रितेश, बाय, गुड नाईट. प्रिया, बाय, गुड नाईट. असं म्हणून प्रिया फोन ठेवते आणि विचार करू लागते, काय झालं यांना? आपलं काही चुकलं का? हे का चिडले असतील बरं? काय वाटतं तुम्हाला? रितेश का चिडला असेल? त्याला प्रियाकडून काय बोलणं ऐकण्याची अपेक्षा होती? जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की ऐका. कशी वाटली कथा? कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, सबस्क्राईबही करा. थँक्यू.